आज आपण रेशनच्या तांदूळापासून मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र जाळीदार इडली कशी बनवायची ते इथं बघणार आहोत। थंडी किंवा पावसाचे दिवस असतात त्यावेळेस इडलीचं पीठ फर्मंट होत नाही, इडलीला जाळी येत नाही, त्यासाठी काही टिप्स सांगणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इडलीसाठी लागणारी चटणीची रेसिपी सांगणार आहे, अगदी सोपी आहे। नमस्कार, मी अमृता, तुमचं स्वागत आहे अन्नपूर्णा अमृता यूट्यूब चॅनलमध्ये। तर रेसिपीला सुरुवात करूया। इथं वाटीच्या प्रमाणात सांगणार आहे। 3 वाटी रेशनचे तांदूळ घ्यायचे। तांदूळ घेताना तुम्ही जुनाच तांदूळ वापरायचा आहे, नवीन तांदूळ वापरायचा नाहीये। इथे मी 3 वाट्या तांदूळ घेतलेला आहे। इडली करताना ज्या तांदळाचा भात चिकट होतो असा तांदूळ वापरायचा नाहीये, म्हणजेच आंबेमोहोर किंवा इंद्रायणी तांदूळ वापरायचं नाही, त्यांनी इडल्या चिकट होतात, जाळी येत नाही। आता हे रेशनचे तांदूळ एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचे आणि त्यामध्ये पाणी घालायचे। पाणी घातल्यानंतर हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्यावरची धूळ काय असेल ते निघून जाते। चांगलं चोळून घ्यायचं आहे। तिथे बघू शकता त्याच्यावरचे जे काही घाण असेल ते पूर्णपणे निघून जाते। चांगला चोळला की त्याच्यावरचं स्टार्च कमी होतं आणि स्टार्च कमी झालं की तुमची इडली फुगायला मदत होते। त्याच्यामुळे हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे 2 ते 3 पाण्यानी। तिथे मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलाय। त्यामध्येच तांदूळ बुडेल एवढं पाणी घालायचे आणि हे झाकून असंच ठेवून द्यायचे। आता त्याच वाटीच्या प्रमाणात 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची। आता उडदाची डाळ पण फक्त एकच पाण्याने धुवून घ्यायची। तांदळासारखं 2 ते 3 पाण्याने धुवायची नाहीये, फक्त एकदाच ही धुवून घ्यायची आणि जास्त चोळायची नाहीये, हलके हाताने धुवून घ्यायची। तर या प्रकारे आता त्यातलं पाणी काढून घ्यायचे आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी घालून डाळ बुडेल एवढं पाणी ओतायचे आणि असं झाकून ठेवायचे। आता हे डाळ आणि तांदूळ एक 7 ते 8 तास भिजत ठेवायचे। 7 ते 8 तासांनी तुम्ही बघू शकता की डाळ आणि तांदूळ चांगले भिजले गेले आहेत। आता डाळ आणि तांदूळ मिक्सरला बारीक करून घ्यायचे। बारीक करत असताना आधी उडदाची डाळ बारीक करायची, कारण की ती चिकट असते। तर आधी डाळ बारीक करून घ्यायची। 2 बॅचमध्ये मी बारीक करणार आहे। बारीक करत असताना खास टिप्स म्हणजे जे आपण पाणी भिजत ठेवलं होतं तेच पाणी वापरायचे, म्हणजे फर्मंट व्हायला मदत होते। आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे। मिक्सरला बारीक करत असताना एकदम फाईन पेस्ट करायची आहे। तुम्हाला दाखवते, एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची। आता त्याच मिक्सरच्या भांड्यात तांदूळही बारीक करून घ्यायचे। तांदूळ इथे 2 बॅचमध्ये बारीक करणार आहे। जे तांदूळ पाण्यात भिजत ठेवले होते तेच पाणी इथे वापरायचं आहे, टाकून द्यायचं नाहीये। थोडंसं पाणी घेऊन हे मिक्सरला रवाळसर बारीक करून घ्यायचे। खूप बारीक नाही करायचं, रवाळसर बारीक करायचे, म्हणजेच इडली चिकट होत नाही। डाळ आणि तांदूळ बारीक झाले की हाताच्या साहाय्याने एकाच डायरेक्शनमध्ये हे 4 ते 5 मिनिटं फेटायचे। ही दुसरी टिप्स। जर तुम्ही हाताच्या साहाय्याने हे चांगलं फेटून घेतलं की इडली एकदम मऊसूत होते आणि जाळी पण छान सुटते त्याला। आता तिसरी टिप्स, त्यामध्ये तुम्ही कांद्याचे काप घातले की पटकन पीठ फर्मंट व्हायला मदत होते, म्हणून कांद्याचे काप घालायचे, किंवा तुम्ही हिरव्या मिरचीचे उभे काप करून टाकले तरी चालतील। आता त्याच्यावरती झाकण ठेवून हे असंच रात्रभर फर्मंट करायला ठेवायचे। एक 12 ते 14 तास असंच फर्मंट करायचे। तर 12 ते 14 तासांनी तुम्ही बघू शकता, इथे दाखवते मी तुम्हाला। तर पीठ आपलं डबल झाले, म्हणजे आपले पीठ इथं छान फर्मंट झालेलं आहे। आता त्याच्यावरती कांद्याचे जे काप ठेवले होते ते काढून घ्यायचे। तुम्हाला इथं चमच्याच्या साहाय्याने दाखवते, बघा जाळी पण खूप छान सुटली आहे आणि इथं परफेक्ट आपलं पीठ फर्मंट झालेलं आहे। ह्या मी सांगितलेल्या टिप्स वापरा, तुमचं पीठ पटकन फर्मंट होईल। आणि हे हळूहळू एका डायरेक्शननी पीठ फेटून घ्यायचे। खूप जोरात फेटायचं नाहीये, अलगद हाताने फेटायचे, जेणेकरून त्याच्या जाळ्या मोडल्या नाही गेल्या पाहिजेत। तर याप्रमाणे आता यातलं मी थोडंसं लागणारे पीठ तेवढंच घेणार आहे आणि बाकीचं हे नंतर वापरणार आहे। तुम्हाला जेवढे लागेल तेवढे पीठ वापरायचे आणि उरलेलं पीठ तुम्ही त्याचे डोसेही करू शकता।
मी तर लागेल तेवढंच घेतले, बाकीचं तसंच ठेवून देणार आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे, थोडंसं पाणी घालायचे आणि हे थोडंसं फेटून घ्यायचे। तर हे परफेक्ट आपलं इडलीचं बॅटर तयार झाले। आता इडलीच्या प्लेट्स घ्यायच्यात आणि त्याला तेल लावून घ्यायचे। तुम्ही तर बटर पण लावू शकता। आता सर्व प्लेटला तेल लावून झालं की त्यामध्ये जे आपण इडलीचं बॅटर तयार केले ते घालून घ्यायचे। इडलीचं बॅटर भरत असताना खूप गच्च भरायचं नाहीये, थोडीशी जागा ठेवायची की जेणेकरून इडली फुगायला मदत होते। आता हे इडलीचं प्लेट भरून झालं की इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवायचे, त्यामध्येच लिंबाची एक फोड घालायची, त्यांनी भांडं खराब होत नाही आणि पाण्याला चांगली उकळी आणून द्यायची। पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्येच इडलीच्या प्लेट्स ठेवायच्यात। याप्रमाणे मी सर्व प्लेट्स ठेवून घेणार आहे। आता प्लेट्स ठेवून झाल्या की त्याच्यावरती झाकण ठेवून मीडियम गॅसवरती 10 ते 12 मिनिटं ह्या इडल्या वाफवून घ्यायच्यात। इडली चांगली वाफेपर्यंत इडलीला लागणारी चटणी बघूया। इथे एक मिक्सरचं भांडे घेतले, त्यामध्येच 1 वाटी ओल्या नारळाचे काप घ्यायचेत, त्याचमध्ये 2 चमचे डाळवं घ्यायचे, त्यामध्येच 2 ते 3 हिरव्या मिरच्या घ्यायच्यात, 4 ते 5 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जिरे, चवीनुसार मीठ आणि पाव चमचा साखर घालायची। चटणीला छान आंबटपणा येण्यासाठी अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे, त्यामध्येच मुठभर कोथिंबीर घालायची आहे आणि थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। तर इथं बघा आपली चटणी तयार झालेली आहे। त्यामध्ये हिरवी मिरची, साखर आणि लिंबाचा रस यामुळे चटणीला छान आंबट, गोड, तिखट अशी छान चव येते। आता त्याला लागणारा तडका बघूया। इथं 1 चमचा साजूक तूप घेतले, त्यामध्येच थोडीशी मोहरी तडतडली की ताजे कढीपत्त्याची पानं घालून घ्यायचेत आणि चटणीला छान वरनं फोडणी द्यायची आहे। तर आपली इथं इडलीला लागणारी चटणी तयार झालेली आहे। ही चटणी तुम्ही इडली, आप्पे, डोसा, उत्तप्पा किंवा ढोकळ्याबरोबरही खाऊ शकता। खूप छान लागते, नक्की करून बघा। आणि चटणीची रेसिपी कशी वाटली हेही पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता 10 ते 12 मिनिटांनी इडली बघूया। तर छान फुगलेली आहे आणि त्याला छान पांढरा शुभ्र कलर आलेला आहे। इडली कोमट असतानाच काढून घ्यायची आहे। इथे चमच्याच्या साहाय्याने किंवा सुरीच्या साहाय्याने काढू शकता, सहज निघते आणि खूप छान जाळी पण सुटलेली आहे। तर अशाच मी सर्व इडल्या काढून घेणार आहे। तर इथे बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत, हलकी पांढरी शुभ्र जाळीदार इडली आपली तयार झालेली आहे। तुम्हाला इडली आणि चटणीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।